हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल. इंग्लिश शिकायचं आहे पण ग्रामर, रूल्स आणि बुक्स बघून कंटाळा आला आहे. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण इथे आपण इंग्रजी शिकणार आहोत स्टोरीच्या माध्यमातून. ना जड ग्रामर ना कसला ताण, फक्त मजेशीर गोष्ट, त्यातून नवीन शब्द आणि रोज वापरायची वाक्य. चला तर मग स्टोरी ऐका, इंग्रजी शिका आणि बोलायला सुरुवात करा. लर्न इंग्लिश विथ स्टोरीज द स्मार्ट वे. तर आता आपण चालू करूया स्टोरीला. स्टोरीचं नाव आहे 3 ग्रीडी फ्रेंड्स. बघा, 3 म्हणजे होते 3, ग्रीडी म्हणजे होते लोभी आणि फ्रेंड्स म्हणजे होते मित्र. तर ह्या स्टोरीचा टायटल काय आहे? 3 लोभी मित्र म्हणजे 3 ग्रीडी फ्रेंड्स. तर हे तुम्ही शब्द बरोबर लक्षात ठेवा. चला तर पहिल्यांदा तुम्ही स्टोरी शांतपणे ऐकून घ्या, नंतर मग तुम्ही याला मराठीमध्ये वाचून पहा. म्हणजे पहिले इंग्लिशमध्ये वाचायचं, मग त्याचा मराठीमध्ये अर्थ काढायचा. चला तर पहिलं ऐकून घ्या. 3 यंग मेन लिव्ह इन अ विलेज. बघा, 3 म्हणजे होते 3, यंग म्हणजे होते तरुण किंवा जवान पण म्हणू शकता, मेन म्हणजे माणसं, लिव्ह म्हणजे राहणे, इन म्हणजे आत, अ विलेज. आता ह्या पूर्ण ओळीचा मी अर्थ सांगतो. बघा, 3 यंग मेन लिव्ह इन अ विलेज म्हणजे 3 तरुण माणसं एका खेडेगावात राहत होते. दे वेअर व्हेरी पुअर बट ग्रीडी. आता बघा, ते म्हणजे ते, वेअर म्हणजे होते, व्हेरी म्हणजे खूप, पुअर म्हणजे गरीब, बट म्हणजे पण आणि ग्रीडी म्हणजे लोभी. तर मग ह्या पूर्ण ओळीचा अर्थ काय होणार? बघा, दे वेअर व्हेरी पुअर बट ग्रीडी म्हणजे ते खूप गरीब पण लोभी होते, असा याचा अर्थ होणार. पुढे बघा आता. वन डे दे सेट आउट इन सर्च फॉर अ जॉब. वन डे म्हणजे होते एक दिवस, दे म्हणजे ते, सेट आउट म्हणजे निघाले, इन सर्च म्हणजे शोधात, फॉर अ जॉब म्हणजे जॉबच्या. मग हे जे पूर्ण ओळ आहे, वन डे दे सेट आउट इन सर्च फॉर अ जॉब म्हणजे याचा अर्थ होणार एक दिवस. वन डे म्हणजे एक दिवस ते निघाले कामाच्या शोधात. जॉब म्हणजे काम, तर ते कामाच्या शोधात निघाले. किंवा तुम्ही जॉबला नोकरी पण म्हणू शकता, म्हणजे ते नोकरीच्या शोधात निघाले असं पण तुम्ही म्हणू शकता. लकीली, लकीली म्हणजे नशिबाने. दे फाउंड अ बॅग ऑफ मनी ऑन द वे. आता बघा, लकीली म्हणजे नशिबाने, दे म्हणजे ते, फाउंड म्हणजे सापडणे, अ बॅग म्हणजे बॅग, मनी म्हणजे पैसे आणि ऑन द वे म्हणजे रस्त्यात. मग याचा अर्थ काय होणार? लकीली दे फाउंड अ बॅग ऑफ मनी ऑन द वे म्हणजे नशिबाने त्यांना एक पैशाची बॅग रस्त्यात सापडली, असा याचा अर्थ होणार. दे डिसाइडेड टू डिवाइड द मनी इक्वली अमॉंग देमसेल्फ. आता बघा, दे म्हणजे ते, डिसाइडेड म्हणजे ठरवणे, डिवाइड म्हणजे विभागणे म्हणजे भाग करणे, मनी म्हणजे पैसे, इक्वल म्हणजे समान, अमंग म्हणजे आपसात आणि देमसेल्फ म्हणजे स्वतःला. तर मग दे डिसाइडेड टू डिवाइड द मनी इक्वली अमॉंग देमसेल्फ. तर याचा अर्थ होणार, बघा, त्यांनी ठरवलं, कोणी? त्यांनी ठरवलं की पैसे आपसामध्ये सर्वांनी आपापसामध्ये सारखे सारखे वाटून घ्यायचे, असं त्यांनी ठरवलं. बघा आता. दे वेअर व्हेरी हंग्री. दे म्हणजे ते, वेअर म्हणजे होते, व्हेरी म्हणजे खूप आणि हंग्री म्हणजे भुकेले. मग याचा अर्थ काय होणार? दे वेअर व्हेरी हंग्री म्हणजे ते खूप भुकेले होते. वन्स ऑफ देम वेंट टू अ नियर बाय विलेज टू ब्रिंग्स फूड. मग वन्स ऑफ देम म्हणजे त्यांच्यापैकी एक, वेंट टू म्हणजे गेले, नियर बाय विलेज म्हणजे कुठं? गावाजवळ,
टू ब्रिंग फूड, ब्रिंग म्हणजे आणणे, फूड म्हणजे अन्न किंवा जेवण. तर मग हे जे ओळ आहे, वन ऑफ देम वेंट टू अ नियर बाय विलेज टू ब्रिंग फूड. मग याचा अर्थ होणार त्यापैकी एक जण जेवण आणायला गावात गेला. ही वॉन्टेड टू गेट ऑल द मनी. ही म्हणजे तो, वॉन्टेड म्हणजे पाहिजे, टू गेट म्हणजे मिळवणे किंवा मिळणे, ऑल द मनी म्हणजे संपूर्ण पैसे. मग याचा अर्थ काय होणार? ही वॉन्टेड टू गेट ऑल द मनी म्हणजे त्याला सर्व पैसे पाहिजे होते, असा याचा अर्थ होणार. पुढे बघा, हे मिक्स पॉयझन इन देअर फूड. आता बघा, हे मिक्स म्हणजे त्याने मिसळवले, पॉयझन म्हणजे विष, इन देअर फूड म्हणजे अन्नामध्ये. मग याचा अर्थ काय होणार? हे मिक्स पॉयझन इन देअर फूड म्हणजे त्याने अन्नामध्ये पॉयझन मिसळविले. द अदर टू वेअर ऑल्सो डिसऑनेस्ट. बघा, द अदर टू वेअर ऑल्सो डिसऑनेस्ट. द अदर म्हणजे दुसरे, टू म्हणजे दुसरे दोघंजण, जे बाकी राहिले होते ते दोघंजण. तर दुसरे जण, वेअर म्हणजे होते, ऑल्सो म्हणजे सुद्धा, आणि डिसऑनेस्ट म्हणजे अप्रामाणिक. मग द टू अदर वेअर ऑल्सो डिसऑनेस्ट. मग याचा अर्थ काय होणार? का ते दोघे पण, बाकी दोघेसुद्धा प्रामाणिक नव्हते, असा याचा अर्थ होणार. दे वॉन्टेड बिगर शेअर. दे म्हणजे त्यांनी, वॉन्टेड म्हणजे पाहिजे, बिगर म्हणजे खूप जास्त, आणि शेअर म्हणजे भाग. त्यांना, दे म्हणजे त्यांना, खूप मोठ्या प्रमाणात, बिगर म्हणजे खूप म्हणजे मोठ्या, त्यांना मोठ्या प्रमाणात भाग पाहिजे होते. दे डिसाइडेड टू किल हिम. दे म्हणजे त्यांनी, डिसाइडेड म्हणजे ठरवणे, टू किल हिम, किल म्हणजे मारणे, आणि हिम म्हणजे त्याला. मग दे डिसाइडेड टू किल हिम म्हणजे त्यांनी ठरवले त्याला ठार मारायचं. वेन ही केम बॅक दे किल्ड हिम. वेन म्हणजे जेव्हा, ही केम बॅक, ही म्हणजे तो, केम म्हणजे परत येणे, केम बॅक म्हणजे परत येणे, दे किल हिम. मग वेन ही केम बॅक दे किल हिम म्हणजे जेव्हा तो परत आला त्याला ठार मारले. देन दे एट द फूड. देन म्हणजे नंतर, दे म्हणजे त्यांनी, एट म्हणजे खाणे, द फूड म्हणजे अन्न, नंतर त्यांनी अन्न खाल्लं. दे ऑल्सो डेड. दे म्हणजे ते, ऑल्सो म्हणजे सुद्धा, आणि डेड म्हणजे मरणे. तर दे ऑल्सो डेड म्हणजे ते सुद्धा मरण पावले. नोन कुल्ड गेट द मनी. नोन म्हणजे काहीही नाही, कुल्ड म्हणजे शकते, गेट द मनी, गेट द म्हणजे गेट म्हणजे मिळणे, आणि मनी म्हणजे पैसे. मग नोन कुल्ड गेट द मनी म्हणजे कोणालाही पैसे मिळाले नाही. ग्रीड इज अ कर्स इंडीड. आता बघा, ग्रीड म्हणजे लोभ होते, इज म्हणजे आहे, कर्स म्हणजे होते शाप, आणि इंडीड म्हणजे खरोखरच. मग ह्या पूर्ण ओळीचा अर्थ काय होणार? लोभ आहे, शाप, खरोखरच असं नाही होणार. तर काय होणार? खरोखरच लोभ हा शाप आहे असं याचा अर्थ होणार. कशाचा? ग्रीड इज अ कर्स इंडीड. लोभ हा खरोखरच, लोभ हा शाप आहे. तर अशा प्रकारे आपण काय केली, हे स्टोरी वाचलेली आहे. तुम्ही आता एक वेळा अजून एक वेळा हे स्टोरी चांगल्या प्रकारे आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि चांगल्या प्रकारे वाचन करा. आणि जर शब्द कोणते माहीत नसेल तर तुम्ही त्याच्या जागी डिक्शनरीचा उपयोग करू शकता. हे मी पहिलेच तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी पण तुम्ही, मला माहीत आहे वाचत नसालच, तर आता तरी वाचन चालू करा. इंग्रजी शिकायची असेल तर वाचन चालू करा.
आता आपण या स्टोरी बेसवर शब्द बघूया. पहिला शब्द आहे ग्रीडी म्हणजे लोभी. विलेज म्हणजे खेडे किंवा गाव पण म्हणू शकता. पुअर म्हणजे गरीब. बॅग म्हणजे पिशवी. मनी म्हणजे पैसे. डिवाइड म्हणजे वाटणे. हंग्री म्हणजे भुकेला. नियर बाय म्हणजे जवळच. ब्रिंग म्हणजे आणणे. फूड म्हणजे अन्न. पॉयझन म्हणजे विष. डिसऑनेस्ट म्हणजे बेईमान. किल म्हणजे मारणे. शेअर म्हणजे हिस्सा. फाउंड म्हणजे सापडले. सेट आउट म्हणजे निघाले. जॉब म्हणजे नोकरी. डेड म्हणजे मेले. आणि कर्स म्हणजे शाप. आणि इंडीड म्हणजे खरोखरच. तर असे मी तुम्हाला 20 शब्द दिलेले आहे. ते 20च्या 20 शब्द तुम्ही पाठ करा आणि जे जे शब्द पाठ झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता का हे शब्द मी पाठ केलेले आहे असं म्हणून. आता आपण ह्या स्टोरीवर जे शब्द शिकले त्याचा आपण आता सेंटेन्समध्ये उपयोग करायचा शिकू का कशा प्रकारे आपण ह्या शब्दाचा उपयोग करून सेंटेन्स बनवू शकतो आणि ते सेंटेन्स आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकतो. तर हे सेंटेन्स आपण रोज बोलू शकतो. तर मी स्टोरीवर आधारित सेंटेन्स बनवलेले आहे. हेच सेंटेन्स आपण रोज पण वापरू शकतो. जसं पहिलं आहे, वी शुड नॉट बी ग्रीडी म्हणजे आपल्याला लोभी व्हायला नको. आणि बरेच जण असे म्हणतच असते, तुमची आजी आबाजी वगैरेच्या तोंडातून असं तुम्हाला हा शब्द हे वाक्य तुम्ही ऐकले असेल की लोभ करायचा नाही म्हणून. ग्रीडी इज अ कर्स लोभ हा शाप आहे. ऑलवेज शेअर इक्वली नेहमी समान वाटा. डोंट चीट एनीवन कोणाला फसवू नका. बी ऑनेस्ट इन लाईफ आयुष्यात प्रामाणिक रहा. मनी कांट बाय हॅपीनेस पैसा सुख विकत घेऊ शकत नाही. हार्ड वर्क इज द की टू सक्सेस मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे. आणि तुम्ही जर इंग्रजी शिकण्यासाठी मेहनत घेत असाल तर एक दिवस नक्कीच तुम्हाला इंग्रजी येणार. दे फाउंड अ बॅग ऑफ मनी त्यांना पैशाची पिशवी सापडली. ऑल ऑफ देम डेड ते सगळे मेले. डोंट विश फॉर अदर्स थिंग दुसऱ्याच्या वस्तूची इच्छा करू नका. ऑलवेज स्पीक ट्रूथ नेहमी सत्य बोला. बी सॅटिस्फाईड विथ व्हॉट यू हॅव जे आहे त्यात समाधान ठेवा. ग्रीड नेवर एंड्स लोभ कधी संपत नाही. नेवर ट्रस्ट ग्रीडी पीपल लोभी लोकांवर विश्वास ठेवू नका. हे मिक्स्ड पॉयझन इन फूड त्याने अन्नात विष मिसळवले. दे प्लॅन्ड टू किल हिम त्यांनी त्याला मारायचा प्लॅन केला. ग्रीड डिस्ट्रॉयज एनिथिंग लोभ सगळं नष्ट करतो. आणि लास्टमध्ये आहे लर्न फ्रॉम धिस स्टोरी या गोष्टीतून शिकून घ्या. तर अशा प्रकारे आपण एक छानशी स्टोरी त्याच्यावर 20 शब्द आणि मग त्याच्यावर 20 सेंटेन्स आपण बघितलेले आहे. मला आशा आहे की तुम्हाला हे यूजफुल वाटले असेल. आणि जर हे यूजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी जे शब्द दिलेले आहे त्यांचा तुम्ही सराव करा आणि जे शब्द पाठ झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.